सन 1964 साली तत्कालीन कोल्हापूर नगरपालिकेनं कपिलतीर्थ तळ मुजवून त्या ठिकाणी भाजी मंडई तयार केली। कोल्हापुरातील एक अत्यंत जुनी अशी कपिलतीर्थ भाजी मंडई नेहमीच गर्दी असते। या कपिलतीर्थ मंडईत समस्यांची यादीच आहे। मुळात या मंडईला एक शिस्त लावण्याची गरज असून मंडईवरील छताचं काम नव्यानं होणं आवश्यक आहे। या मंडईत स्वच्छतागृह नाही, व्यवस्थित सार्वजनिक स्वच्छता होत नाही, अनेकांचं अतिक्रमण झालंय, तर पार्किंगची जागा अपुरी असून गटरची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे। कोल्हापुरातील अत्यंत जुन्या कपिलतीर्थ भाजी मंडईची रचना आणि जागेचा वापर याबाबत नव्यानं विचार करण्याची गरज आहे। मंडई भाजीची की समस्यांची? कचरा आणि घाणीचं साम्राज्य, स्वच्छतागृहांची वानवा किंवा दुरावस्था? कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही। ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर बी न्यूजची विशेष वृत्तमालिका मंडई भाजीची की समस्यांची? कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात असणारं एक पवित्र तीर्थ म्हणजे कपिलतीर्थ होतं। कधी काळी ग्रामदैवत कपिलेश्वराचं पुरातन मंदिर इथं होतं। कपिलतीर्थ तळं मुजवलं गेलं आणि त्यावेळच्या कोल्हापूर नगरपालिकेनं सन 1964 मध्ये कपिलतीर्थ भाजी मंडई सुरू केली। 6 ऑक्टोबर 1964ला तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या भाजी मंडईचं उद्घाटन झालं होतं। शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या कपिलतीर्थ मंडईत सर्वाधिक गर्दी असते। या मंडईनं ग्रामीण आणि शहरी भागातील सुमारे 500 कुटुंब जगवण्याचं काम केलंय। पण आता या भाजी मंडईत येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या वाढली आहे आणि मंडईची प्रचंड दाटीवाटी झाली आहे। जिथे जागा मिळेल तिथे भाजी विक्रेते बसलेले असतात। वास्तविक काही भागात महापालिकेनं पत्र्याची शेड उभारली आहेत, पण ही जागा अपुरी पडत असल्यानं अनेक विक्रेते उघड्यावरच व्यवसाय करतात। कपिलतीर्थ मंडईच्या मध्यभागी असलेल्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर पूर्वी भास्करराव जाधव वाचनालय होतं, तसंच टेनिस कोर्ट देखील होतं। ती जागा अन्नछत्रानं घेतली आहे। या मंडईत काही ठिकाणी विक्रेत्यांना बसण्यासाठी व्यवस्थित कट्टे आहेत, पण जागा कमी आणि विक्रेते जास्त असं इथं रोजच चित्र असतं। कपिलतीर्थ मंडईतील गटारींची अवस्था भीषण आहे। तुंबलेल्या गटारींच्या शेजारीच बसून विक्रेत्यांना व्यवसाय करावा लागतो। मंडईत येण्यासाठी महाद्वार, वांगीबोळ, ताराबाई रोड, महालक्ष्मी धर्मशाळा या बाजूंकडून प्रवेशद्वार आहेत, पण अतिक्रमणामुळे सर्वच रस्त्यांचा वापर करणं अवघड बनलंय। मंडईत पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही। मंडईत एकमेव पाण्याचा नळ आहे, पण तोही ड्रेनेजच्या लाईनवर आहे, तर सर्व भागात विजेची पुरेशी व्यवस्था नाही। मंडईत एकमेव स्वच्छतागृह आहे जे कधी स्वच्छ असत नाही। स्वच्छतागृहाच्या ठेकेदाराकडून पैसे घेतले जातात, पण त्या तुलनेत स्वच्छतागृहांची देखभाल व्यवस्थित नाही। त्यावरून यापूर्वी अनेकदा वाद झालेत। मंडईच्या स्वच्छतेसाठी अवनी संस्थेला प्रत्येक व्यापाऱ्याकडून दररोज 5 रुपये दिले जातात, तर महापालिकेकडून रमा फी स्वरूपात दररोज 10 रुपये आकारले जातात। त्यातून मूलभूत सुविधा देणं अपेक्षित आहे, पण महापालिकेची यंत्रणा लक्षच देत नाही। वास्तविक कपिलतीर्थ मंडईतच महापालिकेच्या आरोग्य विभागाचं कार्यालय आहे, पण त्यांना या मंडईतील अस्वच्छता, कचरा दिसतच नाही। काही दूध डेअरी, किराणा दुकानदार आणि फळं विक्रेत्यांकडून मंडईत अतिक्रमण झालंय। कांदा बटाटा मार्केटवरील पत्र्याच्या शेडचे लोखंडी खांब सडले आहेत, त्यातून कधीही अपघात होण्याची भीती आहे, तर पार्किंगच्या जागेत घाणीचे ढीग दिसून येतात। एकंदरीतच सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेलं कपिलतीर्थ मार्केट अनेक समस्यांच्या गर्तेत आहे। खरं तर काळाची गरज लक्षात घेऊन या भाजी मार्केटची पुनर्रचना करणं आवश्यक आहे। पण नवीन काही करायचं म्हटलं की ठराविक जणांचा विरोध असतोच। त्यामुळं निवांत आणि निगरगट्ट महापालिकेला कपिलतीर्थ मंडईची दुरवस्था बदलावी असं वाटतच नाही।